तिथे भ्रष्टाचाराशिवाय दुसरं कोणी काही बोलू शकत नाही. नगरमध्ये सगळ्यांना माहिती नगर रचना विभागाचा आज परिस्थिती काय आहे. तर आम्ही पाहणी करताना फक्त फोटो सेशन व पाणी असं न करता त्याच्यावर उपाय काय करता येईल या संदर्भात आमची वारंवार अनेक बैठका झाल्या. कुणी ज्याला पालिकेतलं पूर्ण काही माहित नसेल तर तो नगर रचना विभागाबाबत तर तो नक्कीच बोलू शकतो. अहिल्यानगर शहराला इतका मोठ्या प्रमाणात विकास निधी आणि ती मोहीम म्हणजे बिग क्लीन अतिशय म्हणजे पूर्ण धूळ मातीपासून मुक्त करायचं. स्वच्छतेबाबत थोडं ऐकायची भूमिका सणाबाईच्या माध्यमातून तुमचा एक फोकस असतो कॉन्क्रीट रस्त्यावर, पण तो कॉन्क्रीट रस्तेच तर तुमच्या राजकीय जीवनात तुम्ही करप्शन किंवा इंटरनल पॉलिटिक्स कधी फेस केले? आम्ही नवीन होतो मग विरोधकाकडून काही कुफड्या व्हायच्या गैरसमज निर्माण करायचे प्रयत्न करत होते. स्वर्गीय अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम भाई जगताप त्या दोघं आमच्या पाठीशी खंबीरपणे शेवटपर्यंत आमच्या पाठीशी उभा राहील. आता तुमच्या सक्सेसला जर्नीला कोणाला क्रेडिट आहे? हॅलो अँड वेलकम टू कृष्णा दंतक शो. मी कृष्णा साळुंके आणि आज एक पॉवरफुल आणि एनर्जेटिक पॉडकास्ट तुमच्यासोबत परत आलेलो आहे. आजचा आपला पॉडकास्ट खूप स्पेशल आहे कारण की आज आपल्यासोबत येणार आहेत श्री अजिंक्य दादा बोरकर. त्यांनी युथ एम्प्लॉयमेंट, IT पास आणि बऱ्याचशा गोष्टींवर एक बोल्ड स्टेटमेंट दिलेले आहे. तर त्यांचे फ्युचर विजन्स काय आहेत, त्यांचे आजपर्यंतचे अचिव्हमेंट्स बघूयात आणि बरेचशा मुद्द्यांवर त्यांच्यावर चर्चा करूयात. तर सुरू करूयात आजच्या आपल्या पॉडकास्टसाठी. आपला या पॉडकास्टचं स्वागत आहे. मी तुमची जर्नी 2013च्या इलेक्शन पासून नगरच्या राजकारणात आहात ती पाहिली. अजून तुम्ही रिसेंटली पण बरीच बोल्ड स्टेटमेंट केली. तर आपण यावर येऊच, पण एक मला खूप कुतूहल लागलं की राजकारणात तुम्ही आले, कुठल्याही राजकारणी वारसा नसता, तर ते कसं घडलं? सर्वप्रथम तुम्ही आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज जसं 2013 मध्ये बघितलं तर आज आम्ही सर्व मित्रपरिवार सर्वजण आम्ही जसं कॉलेज वयामध्ये आले त्याच्यानंतर जसं समाजाची ओढ लागली आणि समाजकार्यामध्ये हळूच आम्ही नकळत वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही उतरलो. त्याच्यानंतर जे काही आम्ही आमचं सामाजिक कार्य बघितलं आणि त्यामधल्या काळामध्ये एक आंदोलन आपल्या गांधोत्तर समोरील रोडच्या आंदोलनाच्या वेळेस निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम चालू होतं. त्यावेळेस आम्ही एक आंदोलन केलं आणि ते काम बंद पाडून चांगल्या प्रतीने होण्याबाबत आम्ही पाठपुरावा सुरू केला. दरम्यानच्या काळामध्ये आमची ओळख आपल्या अहिल्यानगरचे आमदार संग्रामभाई जगताप यांच्याशी ओळख झाली आणि मग तिथून पुढं एक आमच्याकडे ट्रॅक कुठल्या प्रकारचा नव्हता. राजकारणाचा हा काही संकल्पनाही नव्हती आणि मनातही नव्हतं. परंतु आम्ही ज्यावेळेस संग्रामभाईंनी आम्हाला एक ट्रॅकवर आणलं आणि राजकारण करायचं तर कसं करायचं, तर राजकारण नको करू, समाजकारणाला एक व्यवस्थित दिशा द्यायचं काम हे त्यांच्या माध्यमातून केलं. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही 10 एप्रिल 2012 मध्ये आम्ही गंगा उद्यान येथे राष्ट्रवादीची पहिली शाखा आमदार संग्रामभाई जगताप जिल्हाध्यक्ष असताना आम्ही पहिली शाखा स्थापन केली गंगा उद्यान येथे. आणि त्या शाखेच्या माध्यमातून आम्ही आमच्या परिसरातील नागरिकांची समस्या असतील, आमच्या परिसरातील अडीअडचणी असतील, ह्या सगळ्या आम्ही संग्रामभाईंच्या माध्यमातून सोडवायला सुरुवात केली. त्या अनुषंगाने आम्हाला स्थानिक आमचे सर्व मित्रपरिवार असतील, आमच्या परिसरातील सर्व मान्यवर ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही डिमांड केली का तुम्ही थोडं नगरसेवक पालिकेच्या इलेक्शनसाठी तुम्ही ट्राय करायला काही अडचण नाही. मग त्यावेळेस आमचं म्हणणं होतं का ट्राय करायचं तर मग निवडून येण्यासाठीच करायचं, अन्यथा तसं नाही. आणि आपण एक गोष्ट असते, प्रामाणिक तुम्ही समाजसेवा करत आहात, लोकांचे प्रामाणिक प्रश्न सोडवा, अडीअडचणी लोक तुमच्या गरजेच्या वेळेस लोक तुमच्या पाठीशी ठाम उभा राहतात. याचा अनुभव, कारण माझा ज्या प्रभागात 2013ला प्रभाग क्रमांक 11 तर तो शिवसेना भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. त्या भागामध्ये कायम माझे पालिका स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक कायम निवडून यायचे. तर त्याच्यानंतर संग्रामभाईंच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही राष्ट्रवादीची पिढी त्या भागात निर्माण केली, जनतेचे प्रश्न सोडवले आणि मला 2013ला नागरिकांनी प्रचंड बहुमताने निवडून दिलं. तोच विश्वास नागरिकांचा पात्र ठरवून आम्ही पालिकेत कामं केली. मग तुमचे जे फर्स्ट इलेक्शन कॅम्पेनची काही गमती जमती किंवा काही चॅलेंजेस काय होते, ऑपोजिशनचे कसे चॅलेंजेस होते, ते कसे फेस केले तुम्ही? ऑपोजिशनला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गाडे सर त्यांचे चिरंजीव होते. आणि बी त्यांना
आणि आम्ही सगळे वानरसेना, आमचे सर्व लहान मित्रपरिवार आणि आमचे मित्रपरिवारात कोणालाही राजकीय कुठलंही बॅकग्राऊंड नव्हतं, ना अनुभव नव्हता आणि काही नव्हतं. एकच हेतू होता, आपल्याला लोकांची कामं करायची, निवडून यायचंय बरं. आणि लोकांपर्यंत पोहोचायचं. त्या अनुषंगाने आणि आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, काहीच नाही. फक्त एकच अनुभव होता, तर आमच्या पाठीशी स्वर्गीय अरुणकाका जगताप हं. आणि आमदार संग्रामभाई जगताप. हं. त्या दोघं आमच्या पाठीशी खंबीरपणे शेवटपर्यंत हं. आमच्या पाठीशी उभा राहिले. हं. कारण आम्ही त्या काळामध्ये आम्ही नवीन होतो. मग विरोधकाकडून काही कुठोड्या व्हायच्या. अरे ते सगळं ठरून असतं. हां, हां. होय ना, आमचे गैरसमज निर्माण करायचे प्रयत्न करत होते. परंतु आमचा पूर्ण विश्वास जगताप परिवारावर होता. हं. आजही जगताप परिवाराने आम्हाला कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना हं. आज अहिल्यानगर शहरामध्ये एक वेगळं स्थान हे फक्त आणि फक्त स्वर्गीय अरुणकाका जगताप व संग्रामभाई जगताप यांच्यामुळे आज आम्हाला निर्माण झाले. तुमचं पहिलं फर्स्ट बिग प्रोजेक्ट काय होतं नगरमध्ये किंवा तुम्ही निवडून आल्यानंतर? बिग प्रोजेक्ट म्हणजे एक आमच्या परिसरात अशी परिस्थिती होती का मूलभूत सुखसुविधाच नव्हत्या. हं. मग एक स्वच्छ पाणी, नियमित पाणी, मुबलक हं. रस्ते नव्हतेच. पथदिवेचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल आणि ओपन स्पेस सुशोभीकरण हा तर फार नंतरचा भाग होता. हं. 2013ला ज्यावेळेस संधी भेटली तर आम्ही प्रथम आपला परिसराचा फ्युचर प्लॅन करून आणि त्याच्यावर काम सुरू केलं. बरं. आणि मूलभूत गरजा सोडवण्यावर आम्ही प्राधान्य दिलं. 2015 ते 2013 ते 2018च्या कालावधीमध्ये आम्ही मूलभूत गरजांवर प्राधान्य दिले. डांबरीकरणाचे रस्ते केले. हं. आम्ही फेज 2च्या लाईन ॲक्टिव्हेट केल्या. फेज 2च्या लाईन टाकून चालू केल्या. त्या माध्यमातून एक-एक भागाचा प्रश्न आम्ही सोडवण्यात आला. 2018 मध्ये दुप्पट प्रभाग झाला. हं. 2018 मध्ये जो होता, 13 मध्ये जो होता त्याचा दुप्पट म्हणजे गुलमोहरचा परिसर आम्हाला जोडला गेला. त्या गुलमोहरचा खालचा परिसर होता. काळापूर आणि आपला मिस्किनमाळा वगैरे हा परिसर होता. तर त्या काळात त्याच्यात गेल्यानंतर आम्ही पूर्ण मॅपिंग केलं. हां. तर कशा पद्धतीने आपल्याला एक असं असतं, नगरसेवकाचं काम असतं. तर महानगरपालिकेत तुम्हाला ज्यावेळेस सदस्य म्हणून ते नगरसेवक म्हणून निवडून देतात. हं. तर त्यांचे जे काही मूलभूत गरजा पूर्ण करायचं काम हे नगरसेवकाचं असतं. असं वारंवार आम्हाला आमच्या संग्रामभाईंच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन केलं जातं. जनतेच्या प्रश्नाची जोडलं गेलं पाहिजे बरोबर. आणि मुळापर्यंत तुम्ही काम केलं पाहिजे. राजकारणापेक्षा त्यांचं प्रामुख्याने मार्गदर्शन हे असतं की तुम्ही नागरिकांचे प्रश्न जास्तीत जास्त आणि स्वतः जातीने उभा राहून सोडवण्यात प्राधान्य दिलं पाहिजे. आणि मग आम्ही त्या पद्धतीने कामं सुरू केले. आज जर प्रभागात बघितलं तर माझा जुना प्रभाग 2000 हे जुना प्रभाग आमचा 4 हां. आणि आताचा नवीन बरं. 3. तर जुन्या 4 मध्ये 95% मूलभूत सुखसुविधेचा सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. म्हणजे तुमचे इंटरनल बॅगेजचे रस्ते असतील हं. किंवा तुमचे डीपी रोड्स असतील, हं. असे मोठमोठे आणि रस्ते मूलभूत गरजांच्या व्यतिरिक्त आणि रंगवून देण्याचे म्युझिकल कॉम्पिटिशन तुमच्या मूलभूत गरजांच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय ऍक्टिव्हिटीज किंवा काय काय कामं तुम्ही केली? कारण की आज बघितलं बेसिकली रस्ता, नालींचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, हे सगळं कामं एक म्हणजे पॉलिटिशियन म्हणून सगळे करतात आणि ते पुढं हे पण करतात कम्युनिकेट किंवा ते त्यांच्यावर स्ट्रॉंग बेस ठेवतात. तर त्याच्या व्यतिरिक्त तुमची कोणती काम? तुमचा प्रश्न एकदम व्यवस्थित आहे. मूलभूत काम करणं हे तर आमचं कर्तव्य आहे. सुखसुविधा देणं, पण याच्या पलीकडं नागरिकांच्या मनोरंजनासाठी एक लहान मुलांसाठी किंवा फॅमिलीसाठी वीकेंडला जायला एक गावोद्यांची निर्मिती झाली होती. त्याचं सुशोभीकरण असेल, तिथं म्युझिकल फाउंटन असेल, ते आपल्या काळात त्यासारखं आपल्याला संग्रामभाईंनी बरोबर संधी दिला आणि ते काम पूर्ण झालं. त्याच्यानंतर आपला जो काय आता यंग जनरेशन आहे, स्कूलमध्ये जे मुलं स्पोर्ट्समध्ये ज्यांना करिअर करायचंय, तर स्कूलमध्ये त्यांना शाळेमध्ये तेवढे टीचिंग होत नसेल प्रॉपर. तर मग त्यांचं टीचिंगसाठी त्या मुलांना करिअर घडवण्यासाठी म्हणजे आपल्या अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील जो काही खेळाडू असेल त्याला घडवायचं काम हे आपल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो गंगोद्यांच्या मागे आता चालू आहे त्याचं 60% काम पूर्ण झालंय. येत्या काही महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा होईल. तर तिथं घडवायचं काम आपण तिथं महानगरपालिकेच्या माध्यमातून करणार आहे आणि अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट तिथं आपण करतो. याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर चौक सुशोभीकरण असेल. जर आज आपण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी गेलो तर मोठमोठे चौक असतील तिथं
उत्कृष्ट देखावे असतात, स्टॅच्यूज असतात. तर त्या अनुषंगाने आपण आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आपला गंगोत्तर चौक हा जवळपास शहरामध्ये सर्वाधिक मोठा चौक आज आपण निर्माण करतोय. त्याचे काम आता पूर्णत्वाकडे आली आहे. त्याच्या पाठोपाठ आपण अश्विनी अपार्टमेंट म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आली आहे. तिथे एक मोठा चौक आपण निर्माण करतोय. त्याच्यानंतर पारिजात चौक असेल, नंतर तुम्ही यशोदानगरपासून आतमध्ये सोनानगर चौककडे जाता. तर तिथे एक उत्कृष्ट मोठा चौक आणि प्रभागातील जेवढे डीपी रस्ते असतात मोठे, त्याचं एक प्लॅनिंग असतं. तर तुमची स्ट्रॉंग वॉटर लाईन असेल, पावसाचं पाणी, तुमचं युटिलिटी डक्ट्स असतील, युटिलिटी पाईप्स असतील, जेणेकरून भविष्यात रस्ता पडायची वेळ येणार नाही. तर ह्या सर्व गोष्टी प्लॅनिंग आम्हाला संग्रामच्या माध्यमातून शिकलो आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्या प्रभागामध्ये काम केलं आणि अतिशय सुरेख असं काम पूर्णपणे आले. 50% काम पूर्ण झाले, 50% अद्यापही बाकी आहे. पण येत्या काही महिन्यामध्ये ते लवकरच पूर्ण होईल आणि लोकांसमोर आज दिसतंय ते. एवढ्या उत्कृष्ट पद्धतीचे रस्ते, मोठमोठे रस्ते. आज जर तुम्ही एकविरा चौक ते पारिजात चौक, अष्टविनायक अपार्टमेंट हा जर रस्ता बघितला तर 24 मीटरचा अतिशय मोठा आणि तो एक मॉडेल रस्ता म्हणून येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण प्रभागात तयार करतोय. मग तिथं ट्री प्लांटेशन असतात, डिझायनर लाईट्स असतील, 24 मीटरचा रोड आहे, मोठमोठे रस्ते असतील आणि त्या रोडमध्ये आपण एक विशेष म्हणजे 900चे पाईप आपण 30-35 फूट खोल एकविरा चौकातून तर त्या मिस्किन मळ्यापर्यंत ते पाईप आपण टाकलेले आहेत. म्हणजे ते स्टॉर्म असेल, तुमचं ड्रेनेज असेल, ते पाणी येऊन जाईल. जेणेकरून तिथला जो काही पाण्याचा प्रश्न असेल, म्हणजे जर बघितलं तर दर पावसाळ्यात नरेंद्रनगरमध्ये गेले अनेक दशकांपासून मी पाहतोय आणि नातेवाईक माझे तिथे राहिले होते आता एवढं. तर त्या अनुषंगाने वारंवार तिथे जाणं होतं. प्रभाग नसला तरी. तर दर पावसाळ्यामध्ये तिथी परिस्थिती अशी होती, का तिचं प्रत्येक घरामध्ये पाणी असायचं आणि पाणी म्हणजे पूर्ण नुकसान, आर्थिक नुकसान. म्हणजे सामान्य कुटुंब एक कर्ज करून, काम करून सगळ्या गोष्टी करतात आणि वस्तू खरेदी करतात. परंतु एक पाऊस येतो आणि या सगळ्या गोष्टीची नासधूस करून घेतो. असा प्रसंग आम्ही अनेक वर्ष तिथे पाहत गेलो. त्या अनुषंगाने चालू पावसाळ्यात एकदा आमदार साहेबांना आणि तिथं प्रत्यक्ष पाहणीला बोलवलं. तर आम्ही पाहणी करताना फक्त फोटो सेशन किंवा पाणी असं न करता त्याच्यावर उपाय काय करता येईल या संदर्भात आमची वारंवार अनेक बैठका झाल्या महानगरपालिकेमध्ये. शेवटच्या पावसात पाणी कोणत्या दिशेने किती प्रवाहात येतं, कसं येतं आणि काय करावं लागेल. त्यासाठी चालू पावसामध्ये आमदार साहेबांना आम्ही एकदा पाहणी केली. महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी सर्व आहेत, सिटी इंजिनियर सर्व आहे, प्रत्यक्ष पाहणी करू आणि त्याच्यावर उपाययोजना आम्ही त्या आत्ताच्या कामात केलं आणि आज जर बघितलं तर अहिल्यानगर शहरामध्ये अतिवृष्टीमध्ये जवळपास सगळीकडे पाणी होतं. सीना नदीला पूर आला होता, सगळीकडे पाणी शिरलं होतं. परंतु आमचं नरेंद्रनगर यावेळेस होतं तर तिथे एक थेंबही पाणी विमानतळास बोर्डहाऊस परिसर असं, कल्पतरू हाऊसिंग असं, अलीकडे पुष्कर कॉलनी असं, नरेंद्रनगर असं, समर्थनगर असं, तर हा जो परिसर पूर्ण पाण्यात जात होता. तर तो पूर्णपणे तिथं म्हणजे त्यांना पाऊस किती झालाय, काय झालंय, तर दरवेळेस पावसाची भीती वाटायची. एवढा पाऊस झाला तरी त्यांना अंदाजच आला नाही की आपल्या इथे पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात झालाय. तर ही जी काही कामं आहेत, तर ही पार पडण्यास आपण यशस्वी झालो. त्याच्यामुळं आपल्याला आनंद आहे त्याचा. तर आपण हे करायला सक्सेस झालो तिथे. मग आता राजकारणी म्हणून बरेचसे लोक कमिटमेंट्स करतात. तुमच्या कोणते मग ते कमिटमेंट्स पाळल्या गेल्यात किंवा पाळल्या गेलेल्या नाहीत किंवा सगळ्या कमिटमेंट्स तुम्ही पाळल्या आहेत? कमिटमेंट्स आपण जसं 2013, 2011 मध्ये आम्हाला Googleवरून फोटो काढावे लागत होते. आम्ही असे रस्ते करू, असं पाणी देऊ, असं उद्यान करू, असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करू, असे दिवे देऊ, गार्डन करू. हे सर्व आम्ही Googleवरून फोटो काढायचे आणि ते पॉम्पलेट्सवर छापायचे आणि ते वाटायचे. आज ती वेळ नाही, आज हे प्रत्यक्षात आपण सगळं करून दाखवलंय. आज जर प्रभागात बघितलं तर अनेक ओपन स्पेस आपण अतिशय सुंदर बनवले. ज्येष्ठ नागरिकांचा बसायला कट्टे बनवले, जिथं सर्व ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी एकत्र येऊन छान गप्पा मारू शकतात. आणि कमिटमेंट पैकी एक राहिलंय का आम्हाला प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक भवन हे अद्याप माझ्याकडून राहिलंय. येत्या काळामध्ये प्रस्तावित आहे. पण आता टाइम पिरियड तर आमचा संपलाय काय म्हणतात. तर पुढच्या टर्म मध्ये नक्कीच आम्ही त्याचं प्रस्तावित आपण ते केलेले आहे सर्व. आणि प्रभागामध्ये आम्ही ठिकठिकाणी या असं काही स्पेसिफिक ठिकाणी नाही, भवन आम्ही एक ठिकाणीच बांधले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसायला कट्टा, एक वाचनालय असे आपण प्रभागात अनेक ठिकाणी बनवलेले.
नो डाऊट तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग आम्हाला गुगलच्या फोटोची गरज नाही. आम्ही जे केलेलं ते दाखवू शकतो. इथे आम्हाला गुगलच्या फोटोची गरज नाही. तुमचं एक जे आहे ते इंटिरियर डिझाईन तुम्ही एक प्रॉपर डिझाईन केलेलं तर आपण प्लॅन करतानाच असं केलं का माझा प्रभाग कसा पाहिजे. हा. माझा प्रभाग एक कसा असतं, तुमची इच्छाशक्ती पाहिजे बरोबर. काम करत असताना. जर तुमचा प्रभाग कसा पाहिजे, तुमची काम करायची पद्धत कशी पाहिजे, कामाची क्वालिटी कशी पाहिजे. जर क्वालिटी जर संबंधित एखाद्याकडून जर ते कमी जास्त झालं तर ती सुधारणा पण तुमच्यात करून घ्यायची जमत पण तुमच्यात पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक आनंद येतो. आणि चांगलं कसं करता येईल. जर आज 2013 मधले जे काही रहिवासी असतील किंवा आज असेल, आज आम्ही प्रभागात फिरताना सांगतात आपण 2013 मध्ये राजकारणात यायच्या आधी आपल्या परिसराची काय ओळख होती आणि आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आज आपल्या परिसराची काय होती. ही ओळख कशावरून सिद्ध होती तर 2013 आणि आत्ताचे जो जमिनीचा दर वाढला हा प्लॉटचा, त्याच्यावरून अंदाज येतो की इथं आज काय परिस्थिती आहे. इथं अद्याप आता प्लॉट घेणं मुश्किल झालंय. इतके दर गगनाला भिडलेले आहेत तिथे. त्याच्यावरून तुमची प्रॉपर्टीची तुमच्या कामाची व्हॅल्यू ठरवली जाते. तुमचा एक फोकस असतो कॉन्क्रीट रस्त्यावर, पण तो कॉन्क्रीट रस्तेच का? पण तसं नाही. कॉन्क्रीट रस्ते डांबरीकरण रस्त्यांचं असं आहे. डांबरीकरण रस्ते 2013 ते 18च्या कार्यकाळामध्ये आम्ही केले होते. परंतु काय होतं आपल्याकडे त्यावेळेस डांबरीकरण रस्ते होताना स्ट्रॉंग वॉटर लाईनचे प्रोव्हिजन नव्हत्या. का जे डांबरी रस्त्याचं असं असतं, डांबरी रस्त्यावर पाण्याचा जर संबंध आला तर कितीही चांगलं डांबर टाकलं तरी ते डांबर टिकत नाही. तर त्याचं पाण्याचा निचराची सोय होणं गरजेचं असतं. त्यासाठी स्ट्रॉंग वॉटर लाईनची गरज असते. आणि जवळपास इंटरनल कॉलनीत जर काम करायचं म्हणलं तर तिथे नागरिकांचे प्लिंथ असतात, रॅम्प असतात. या सगळ्या गोष्टी जर प्रॅक्टिकली जर करायला गेलं तर ते सक्सेस होत नाही. आणि मग तिथं जर कोणाच्या दारात जर पाणी साचत राहिलं पावसाळ्यात असा, तुमचं घर धुतलेलं, गाड्या धुतलेलं पाणी असेल तर ते डांबरी रस्ते खराब होतात. त्या अनुषंगाने आम्ही ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व कॉन्क्रीट रस्ते केले. आणि शहरामध्ये जर बघितलं तर आता डीपी रस्ते असतील, इंटरनल रस्ते असतील, सर्व कॉन्क्रीट रस्तेच आहेत आपल्याकडे. तुमच्या मनातला तुमच्या आवडीचा नेता कोण? एकच नेता आहे, सारंग भैया. नो डाऊट. नाही आम्ही दुसऱ्या जातीची ओळख पण नाही केलेली. आमचा दुसऱ्या नेत्यांशी संपर्क आला आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये. आमचे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार होते डॉक्टर सुजय विखे पाटील. तर सारंग भाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या सोबत आणि त्यांच्यासाठी अतिशय ताकदीने काम केलं. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील किंवा आमदार संग्राम जगतापांना मंडळ वर्ग असेल, आम्ही सर्वांनी एकत्र मिळून अतिशय मनाने काम इथे केलं डॉक्टर सुजय विखे पाटलांचं. आणि आमच्या प्रभागातून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे लीड पण आमच्या इथून दिलं. आणि त्यावेळेस आम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम केलं. तेवढाच एक पिरियड आला असं माझा एखाद्या वेगळ्या नेत्यासाठी फिरायचं आलं. अदरवाईज माझ्या कारकिर्दीमध्ये मी कोणत्याही नेत्यासाठी बोललो नाही. मी पूर्णपणे बांधील आमदार संग्राम जगताप यांच्याशी. याच्या व्यतिरिक्त आम्ही कोणत्या नेत्याची ओळखही केली नाही आणि आम्हाला गरजही नाही इथून पुढच्या काळात. आमचा राजकारणाची सुरुवात आणि शेवट संग्राम जगताप. मग तुम्ही आता रिसेंटली पण एक स्टेटमेंट केली की जिहादी वृत्तीचे लोक ते काय संदर्भ होता की मुस्लिम कम्युनिटीला च्या हार्मोनीला टार्गेट करणं होतं की फक्त ऍडमिनिस्ट्रेशनवर टीका होती? नाही आपण सत्य बाजू पुढे मांडत होतो. तरी टार्गेट हा विषय नव्हता. जिथं जिथं हिंदूंवर अन्याय होतोय, जिथं जिथं हिंदूवर अत्याचार होतो, तुमची गो हत्या होती, तिथं विशिष्ट जमातीकडून एक कायद्याचं उल्लंघन होत आहे, आपल्या संविधानाला ते नाकारतायत. तर त्यावेळेस आपले हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम जगताप हे आवाज उठवत होते आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोबत तेवढ्याच प्रकारे आम्ही काम करत होतो. आणि जिथं जिथं चुकीचं वाटत होतं तिथं तिथं आम्ही बोलणारच आहे. पुढच्या काळात जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. तर त्या जो माणूस आपल्या भारतात राहून जर संविधान मानत नसेल तर त्यांना आपण जिहादीच म्हणलं पाहिजे ना. हा जिहादी हा तुमच्यासाठी काय हा टर्म ते कशा प्रकारे बघता की जिहादी म्हणजे कोण? कायद्याने गोवंश हत्येला बंदी आहे. बंदी असताना वारंवार गोवंश करणं, ते गोवंशीचा गैरवापर करून रस्त्यात टाकणं जेणेकरून दोन समाजात ते निर्माण होणार. वारंवार त्यांच्याकडून आपल्या घटनेत आता आपल्या संविधानाने आपल्या शहराचं पूर्ण नाव पुचून नाव अहमदनगर होतं.
तर आज आपण हिंदू होतो म्हणजे आपण अहमदनगर नाव मान्य करू. बरोबर आहे. तुम्ही आणि सर्वजण अहमदनगरच म्हणू. आज आपल्या जुन्या कागदावर शाळेत जर बघितलं तर अहमदनगर आपण अभिमानाने घेत होतो. पण ज्या वेळेस सरकारने नाव आपल्या शहराचं नाव अहिल्यानगर झालं. अहिल्यानगर नाव हे कायदेशीर झालेले आहे. मग आपल्याला संविधानाचे नाव दिले ते आपण जर घेतलं तर ते अहमदनगर आपण घेऊ शकतो तर ते अहिल्यानगर का नाही घेऊ शकत? मग तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही टार्गेट करताय ना, म्हणजे तुम्ही एक विशिष्ट याला म्हणजे त्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला विरोधात मग का विरोध आहे? मग तुम्ही कायद्याच्या विरोधात जाऊन तुम्ही आजही जर बघितलं तर त्यांनी जे काही फ्लेक्स बोर्ड लावतील किंवा त्यांच्या मुलाखती असतील किंवा जे काही कार्यक्रम असतात तर तिथं ते अहमदनगर नाव वापरलं जातं. मग ही वृत्ती जी आपण सर्वांना नाही दोष देते. ही जी वृत्ती जे ठराविक वर्ग असतो तो जो वृत्ती असतो तो जिहादी वृत्तीचा वर्ग असतो आणि आपण त्यांच्या विरुद्ध कायम आवाज उठवतो आणि इथून पुढच्या काळात जिथं जिथं चुकीचं घडल तिथं तिथं आम्ही कायम आवाज उठवणारच आहे ना. तिथे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. हे टार्गेट करायचं कारण नाही फक्त एकच होतं का आपण आवाज उठवतोय म्हणून ते त्यांना टार्गेट. याच्या आधी कसं होतं तर त्यांनी काही केलं तरी आम्ही ऐकायचं असं नाही होणार. कधी आज आपण सर्वजण हिंदू आहोत आणि आज एक आपण लोकप्रतिनिधित्व करतो. आपले आमदार संग्रामभाई जगताप एवढ्या प्रकारे आपल्या हिंदूची बाजू आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मांडतात आणि अतिशय छान अग्रेसिव्हली ते त्यांची बाजू कंटाळपणे मांडत होते आणि आज आपण हिंदू म्हणून त्यांचे एक मावळे म्हणून आपण तेवढ्या ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. तिथून पुढे फार मोठी अडचण निर्माण होऊ शकते तिथे. तुम्ही आधुनिक स्टेटमेंट दोन समाजाला वेगळी वागणूक तर ते कशा संदर्भात होतं? म्हणजे कोणत्या दोन समाजांना वेगवेगळी वागणूक असं तुम्ही एक स्टेटमेंट केलं ते काय संदर्भात होतं की हिंदू मुस्लिम डिवाइडच्या संदर्भात होतं की अजून काय? हा मग ते सांगतो ना हिंदू हिंदू सणांवर पोलिसांचा जितका रोष असायचा पोलिसांवर रिस्ट्रिक्शन्स राहायचे आणि तेवढंच जर तुम्ही ईद बघितलं तर दुसरं बघितलं तर त्यावर त्यांचं एकदम म्हणजे पूर्वी कसं होतं त्यांनी काही केलं तरी ते पोलीस दबावात राहत होते आणि हिंदू सहन करत होता. जेव्हापासून संग्रामभाई जगताप ते हिंदुत्वाचा आवाज उठवायला लागला तर त्यानंतर तो कायद्यामागे पोलीस प्रशासनाकडून हा अन्यायच होत होता. गोवंश हत्या ते राजरोसपणे करून रस्त्यावर टाकत होते पोलिस कारवाई करत होते. पण आज मग हा दोन समाजावर अन्यायच होत होता. तिथं हेच जर आपले हिंदूकडून झालं मिरवणुकीत झालं तर आपली सीडी उचलून आणायची इथली वस्तू उचलून आणायची गणपती मधले मिरवणूक रामनवमीतली मिरवणूक असेल आपल्या मुलांवर गुन्हे दाखल होत होते आणि त्यांचे ईदवर कधी बघितले का तुम्ही गुन्हे दाखल झालेले. मग हा अन्याय आपल्यावर होत होता ना. पण आता येत्या काळामध्ये तो बदल झाला म्हणजे इथं गेले तुम्ही वर्षभरामध्ये जर बघितलं वर्ष 6 वर्षापासून तर हा म्हणजे खूप मोठा बदल आपल्या अहिल्यानगर शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुला व्हायला त्याचा. मग आता माग पण एक रिसेंटली तुम्ही हे केलं आंदोलन केलं करप्शनच्या विरोधात तर तुमच्या राजकीय जीवनात तुम्ही करप्शन किंवा इंटरनल पॉलिटिक्स कधी फेस केले? आम्ही विकासात्मक कामं करत असताना नगर रचना विभागामध्ये एक आंदोलन रिसेंटली केलं होतं. संबंधित विभागाकडून जे काही आपण आता जसं आम्ही नगरसेवक म्हणून आमचं कर्तव्य आहे विकासात्मक कामं पुढे देऊन द्यायची किंवा प्रशासन म्हणून त्यांचे अधिकार आणि त्यांचंही कर्तव्य आहे. तर संबंधित त्या विभागाने त्यांची बाजू पूर्णपणे हे काम करत असताना त्यांच्याकडून म्हणजे कुठल्या प्रकारचा प्रतिसाद योग्य वेळी मिळत नव्हता ज्याच्यामुळं बाकीची कामं सगळी अडून थांबत होती सगळ्या अडचणी होत्या आणि नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरं जात होतं आणि त्यावेळेसचा जो विषय होता तर एक म्हणणं असं होतं का जो सर्वसामान्य माणूस शहरामधला असतो जो त्याचं कर्ज करतो प्लॉट घेतो एक स्वतःचं स्वप्न असतं घर बांधायचं एक तो रुपये आणि ते घर बांधण्यासाठी तो बांधकाम बांधणीसाठी जास्त फाईल जाते ते फाईल 5-6 महिने डिपार्टमेंट 5-6 महिने ते संबंधित विभाग आणि तो माणूस चक्रा मारून अक्षरशः तो थकून जात होता पण त्याच्या घराचं काम पूर्ण काय सुरू होत नव्हतं. तर ज्यावेळेस आम्ही तिथं पाठपुरावा करायला जायचो तर अनेक नागरिक आम्हाला तिथं भेटायचे. मग ते कोण तिकडे संबंधित अधिकारी अवेलेबल नाही ते कुठे आज इकडे गेलेत आज तिकडे गेलेत बघू करू हे करू ह्यामध्ये राहत असताना मग त्यावेळेस आम्ही आवाज उठवला. तर त्यावेळेस किती जवळपास 100-200 पेक्षा जास्त पेंटिंग्स होत्या जे गेले 6 महिने तिथं पेंडिंग होते बांधकाम. आमचं म्हणणं त्यावेळेस असं होतं त्याचे इंडिव्हिज्युअल बंगले बांधण्याकरता जे काही नागरिक तिथे येतात तर त्यांच्या फाईल तुम्ही न अडवता आता तिथं कसं आहे नगरमध्ये सगळ्यांना माहिती नगर रचना विभागाचा आज परिस्थिती काय तिथं भ्रष्टाचाराशिवाय दुसरं कोणी काही बोलू शकत नाही म्हणजे सर्व
कोणी ज्याला पालिकेतलं पूर्ण काही माहित नसेल पण तो नगररचना विभागाबाबत तर तो नक्कीच बोलू शकतो. त्याबाबत आम्ही आवर्जून प्रयत्न केला आंदोलन आणि त्या काळामध्ये आम्ही अनेक लोकांचे कामही करून गेले. तर त्यासाठी आम्ही आवाज उठवला आणि जिथं आम्हाला चुकीचं निदर्शन असेल तिथं नक्कीच आम्ही पैशांच्या थरात जाऊन आम्ही बोलतो. असं काही हे नसतं. मग आता एक आपण बघतो की स्टेट लेवलला एनसीपीची 2 मागण्या आली. शरद पवार साहेबांचा, अजित पवार साहेबांचा. अजून शिवसेनेचे 2 गट झाले. ठाकरे साहेबांचा, शिंदे साहेबांचा. तर ह्या जी फायनल झाली, तर ह्याच्या लोकल पॉलिटिक्सवर कसा त्याचा परिणाम झाला? पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होता, निगेटिव्ह इम्पॅक्ट होता आणि पब्लिक ट्रस्टला किती अपेल झालं त्याच्यावर? नक्कीच अहिल्यानगर शहराचा फायदा झाला. हां. ज्यावेळेस एनसीपीचे 2 म्हणजे एक शरद पवार गट आणि अजित पवार गट आणि ज्यावेळेस आपण अजित पवार गटांच्या माध्यमातून सप्ताहामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत आपण गेलो. त्याच्यानंतरचा जो काही विकासात्मक आणि आपणही जाताना अजितदादांसोबत सनम भैया पूर्वीपासून अजितदादांसोबतच होते. म्हणजे सनम भैया काय इकडं-तिकडं नाही गेले कारण सनम भैया पूर्वीपासून हे अजितदादांच्या अगदी जवळ होते आमच्या माहितीनुसार आणि अजितदादांबरोबर गेल्यामुळे अहिल्यानगर शहराला इतका मोठ्या प्रमाणात विकास निधी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सनम माध्यमातून दिला. नक्कीच आपल्या नगर शहरवासियांकरता ती फायदेशीर गोष्ट झाली. ज्याच्या माध्यमातून जर आज आपण नगरमध्ये बघितलं तर भरपूर रस्त्यांची कामं पूर्णत्वास आलीत. अजूनही काही पेंडिंग आहेत. ही पूर्ण सगळ्या रस्त्यांची कामं सुरू झालेली आहेत. येत्या काही वर्षभरामध्ये सर्व नगर शहरातले रस्ते पूर्ण होऊन डेव्हलपमेंट सिटीकडे आज आपण स्वच्छ व सुंदर शहराकडे एक आपल्या सणाबाईच्या माध्यमातून आज स्वतः ते रस्ते होतो. रोज सकाळी एक मोहीम राबवली जाते आणि ती मोहीम म्हणजे डीप क्लीन जो पॅटर्न त्यांनी सुरू केलाय. अतिशय म्हणजे पूर्ण धूळ मातीपासून मुक्त करायचं. ही स्वच्छतेबाबत थोडं ऐकायची भूमिका सणाबाईच्या माध्यमातून घेण्यात आली आणि आता आम्ही सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी आम्ही आमच्या प्रभागामध्ये त्याच अनुषंगाने काम करतोय. तर येत्या काळामध्ये इंदोरच्या बरोबरीने किंवा इंदोरसारखी ओळख आपल्या अहिल्यानगर शहराची होईल असं आव्हान आपल्या संगम यांनी केलं. त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आज आपल्या प्रभागामध्ये करतो. आता तुमचे येणाऱ्या काळात मेजर प्लॅन्स काय आहेत? आता प्रभागामध्ये मूलभूत सुखसुविधा तर जवळपास संपल्या. येणाऱ्या काळामध्ये सुशोभीकरण असेल, ओपन स्पेस सुशोभित करणं असेल, महिलांकरता स्वतंत्र गार्डन एक उद्यान आपल्याला बनवायची संकल्पना आहे. आता माझ्या प्रभागात नवीन जोडण्यात गेलेला सावडी जॉगिंग ट्रॅक हा पूर्वी माझ्याकडे नव्हतं. आता त्याचं एक टार्गेट आहे का सावडी जॉगिंग ट्रॅक हे अतिशय सुंदर आणि एक मॉडेल आपल्याला येत्या काळामध्ये बनवायचंय आणि नव्याने जो काही प्रभाग आपल्या याच्यात जॉईन झाला सहकार नगर असेल, मधुवन कॉलनी असेल, रेणुईगर कॉलनी असेल, हा जो कोणता जो नवीन आपले इकडे प्रभाग जोडले गेले तर तिथले मूलभूत गरजेचे काही कामं प्रलंबित आहेत थोडेफार आणि तिथले उद्यान विकसित करणं असं ज्येष्ठ नागरिकांकरता आम्हाला भवन ही माझी प्रामुख्याने इच्छा आहे. ज्येष्ठ नागरिकांकरता भवन बांधायचं जिथे ज्येष्ठ नागरिक सर्व एकत्र येऊन एक त्यांचा सेकंड होम म्हणजे घरातून निघाल्यानंतर एक तिथं सर्व फॅमिली एक सेपरेट करायची. तिथं त्यांचे मनोरंजनासाठी काम करायचं. तर माझ्या प्रभागामध्ये जर बघितलं तर 70% हे सिनियर सिटीजन्स आहे इथे. आज जर आपला गुलमोहर परिसर बघितला तर 70% सिनियर सिटीजन लोक राहतात आणि काम करताना त्यांना कसं सोयीस्कर होईल त्या अनुषंगाने काम करावं लागतं. मग तुम्ही रस्त्याची कामं करा किंवा कुठलीही कामं करा आणि आम्हाला त्यांच्याशी ट्युनिंग ठेवताना क्विक सर्व्हिसमध्ये काम करावं लागतं कारण सगळे सिनियर सिटीजन आहे. मोस्ट ऑफ 70% सिनियर सिटीजन आमच्या प्रभागात आलो. त्या अनुषंगाने आम्हाला तिथे काम करावं लागतं आणि त्यांच्या सोयीसाठी आपल्याला काय करता येईल तेवढं आमचं एक पुढच्या काळामध्ये कार्य. तर तुम्ही आता तुमच्या सक्सेसला जर्नीला कोणाला क्रेडिट द्या? ह्याला ज्या नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आमचे 2018ला जाईंना भरघोस मतांनी निवडून दिलं आणि आम्ही ज्या नागरिकांनी निवडून दिलं व आम्हाला आपल्या शहराचे आमदार संग्रामबाईंनी आमच्यावर विश्वास टाकून आणि आमच्या प्रभागामध्ये एक भरपूर विकास निधी दिला. अतिशय म्हणजे
भरपूर म्हणजे बीटी रस्त्यांपासून अंतर्गत रस्त्यांपर्यंत ओपन स्पेस असतील, तुमचे गार्डन्स असतील, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असतील, ओपन जिम्स असतील, या सर्व गोष्टींची पूर्तता आज आपण करू शकतो. कोणी आमच्या सर्व मायबाप जनता प्रभागातील त्यांना व आमदार सांगून पाहिजे आपण यांना प्रेरित करू. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. तर तुम्हाला नेक्स्ट तुमच्या फ्युचरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल.